दर्यापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर कापूस शेतमाल वगळता सर्व शेतमालाचा खुल्या पद्धतीने हर्रास होत असतो। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळून शेतकरी वर्गाचं समाधान बघायला मिळतं। याच पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस शेतमाल विक्री देखील हर्रास पद्धतीने व्हावी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव मिळावा या प्रामाणिक हेतूने बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला व आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधत याच पद्धतीचा शुभारंभ खासदार बळवंत वानखडे व सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या मार्गदर्शनात तसेच ॲडव्होकेट श्रीरंग पाटील अरबट यांच्या हस्ते करण्यात आला। बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी शेतकरी वर्गाला केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत बाजार समिती यार्डवर आपल्या कापूस गाड्या आणून बाजार समितीला सहकार्य केले। सर्वप्रथम कापूस गाड्या या बाजार समिती यार्डवर आणून त्याची नोंद करून टोकन वाटप करून बाजार समितीच्या वतीने कापूस विक्रीकरिता आणलेल्या सर्व शेतकरी बंधूंचा शाल व श्रीफळ रोप देऊन सत्कार करण्यात आला। याचबरोबर कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी वर्गाचा देखील सत्कार करण्यात आला। कापूस हर्रास झाल्यानंतर बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरिता पाठविण्यात आल्या। यावेळी कापसाला रुपये 8,000 उच्चांकी भाव मिळाला तर सरासरी 7,450 ते 7,521 पर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला। यावेळी शुभारंभाचे उद्घाटन ॲडव्होकेट श्रीरंग पाटील अरबट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, बाजार समितीचे उपसभापती राजू कराडे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब हिंगणीकर, संचालक बाळासाहेब वानखडे, संचालिका कांचनमाला गावंडे, संचालक साहेबराव भदे, गजानन देवतळे, राजेंद्र वढाड, भारत आठवले, अनिल पाटील भारसाकडे, सुनील डिके, डॉक्टर अभय गावंडे, राजेश शेठ राठी, राजू शेठ सोमानी, बंटी साबळे, दिलीप अग्रवाल, प्रदीप बापू देशमुख यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाजार समितीचे संचालक अनिल भारसाकडे यांनी मानले। तसेच यावेळी शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचा जाहीर लिलाव करण्यात आला। त्यामध्ये सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचा आपण शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच व्यापारी बंधूंचा पण सत्कार करण्यात आला। व्यापारी बंधूचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील भारसाकडे यांचं आपल्याला फार मोठं मोलाचं सहकार्य मिळालं। जाहीर लिलाव मध्ये सर्वप्रथम बैलबंडीचा हर्रास करण्यात आला। त्या बैलबंडीला आज 8,000 रुपयाचा भाव आपल्या बाजार समितीमध्ये मिळाला। त्यानंतर शिश्याची पण आपल्या इथं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी ओपन हर्रास मध्ये आली आणि शिश्यांनी ती 7,421 रुपये शुभमुहूर्तावर देऊन सर्व शेतकरी बांधवांना आज त्याचा मुहूर्तावर भाव दिला। म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला माल दर्यापूर बाजार समितीच्या यार्डवर आणून हर्रास करावा। त्या हर्रासमध्ये आपल्याला शिश्याचा पण फायदा भेटू शकते एवढी विनंती करतो। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।